ओके. तुम्ही वेगवेगळ्या तेलांचा हो, इथे उल्लेख हो, केला. हो. त्यात कुमकुमादी तेल खूपदा ऐकायला मिळतं. खरंय, खरंय. त्याबद्दल काय सांगाल? सो कुमकुमादी तेल हे आयुर्वेदामध्ये वांग जे येतं चेहऱ्यावर, हं, म्हणजे ज्याला आपण मेलाझ्मा असं म्हणतो, हं. त्यासाठी त्याचा खूप छान वापर आणि खूप सुंदर असे रिझल्ट्स त्याला आहेत. सो कुमकुमादी म्हणजे कुमकुम म्हणजे काय तर केशर, आणि केशर हे आपल्याला छान नैसर्गिक तेज देण्यासाठी वापरलं जातं. सो हं. कुमकुमादी तेल आयुर्वेदानुसार कसं बनवलं जातं, तर त्याच्यासाठी काही वनौषधी सांगितलेल्या आहेत. जसं केशर आहे, मंजिष्ठा आहे, वाळा आहे, पद्मक आहे, नागरमोथा आहे. ह्या अनेक वनौषधींची जी काही चूर्ण आहेत किंवा त्याचा रॉ मटेरियल आहे ते लागतं. त्याच्यानंतर त्याचा काढा पहिले बनवावा लागतो आणि नंतर बरं. ते तेलात उकळलं जातं. त्याच्यानंतर शेळीचं दूध किंवा ह्याचा सुद्धा त्याच्यात वापर, पण आजकाल दूध साधं गाईचं दूध जरी वापरलं तरी चालतं. अशा ह्या प्रोसेसने ते सुंदर असं तेल बनवलं जातं आणि ते रात्री झोपताना जर पिगमेंटेशन असेल तर त्याच्यावर लावून झोपायचं, फक्त एवढंच करायचं असतं. ओह! ओके. सो त्याने सुद्धा पिगमेंट जे आहे ते हळू त्याचा जे काही कलर आहे तो फेड व्हायला लागतो. सो हं. त्यालाही त्याने मदत होत असते. पण हे सगळे सल्ले जे असतात तर ते नेहमी वैद्याच्या सल्ल्याने कुठेतरी त्यांनी दाखवणं गरजेचं असतं. बरोबर. त्यानंतरच हे वापरणं गरजेचं आहे. सो ह्याने सुद्धा, ह्या कुंकुमादी तेलाने सुद्धा खूप छान रिझल्ट्स मिळतात. त्यानी त्वचा मॉइस्ट राहते, छान तेल लावतो त्यामुळे स्निग्धता येते. डार्क सर्कल्स असतील तर ते कमी व्हायला, पिगमेंटेशन कमी व्हायला, ह्या सगळ्यासाठी त्याने मदत होत असते. अरे वाह! नाही म्हणजे एक्सपर्टच्या सल्ल्यानेच सगळं करावं हेच खरंय. मज्जा वेलनेसमध्ये सुद्धा आम्ही हो, कायम हो, सांगत असतो. हो. पण आपण जितकी मास्कचे इथे उल्लेख केलेले आहेत, करेक्ट. ते कमीत कमी किती वेळ आणि जास्तीत जास्त किती वेळ ठेवावं चेहऱ्यावर याबद्दल काय सांगाल?